तर नमस्कार मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं असेल की माझ्या शेतामध्ये मी गळफांदी ही काढलेली होती. त्यामुळे काय झालं मित्रांनो माहीत आहे का, माझ्या शेतामध्ये तर मालाची संख्या खूप वाढली. पण या अतिउत्साह पावसामुळे थोडी वेळ मालाची संख्या जी आहे ना ती सडायला लागली आहे. त्यामुळे माझ्या शेतामध्ये काय केलं माहीत आहे का, थोडी पानं जी आहेत ना ते काढून टाकल्या माहीत आहे. जे फक्त फळफांदी आहे ना, त्या फळफांदीच्या खालची जी पानं आहेत ना मित्रांनो, ते काढून टाकले आहे मित्रांनो माहीत आहे का. तुम्ही बघितलं असेल माझ्या शेतामध्ये बघा घाटरं लाईनीच्या लाईनी लागली आहेत. त्यासाठी काय केलं माहीत आहे का मित्रांनो, मी जैविक कॅप्सूलची फवारणी केली होती. तर तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जैविक कॅप्सूलमुळे पात्याची संख्या जी आहे ना टपटप होते आणि पातं गळत नाही. तर बघा मित्रांनो तुम्ही, त्याचंच हा उदाहरण आहे. जैविक कॅप्सूलमुळे पातं तर गळलं नाही, पण जे घाटरं आहेत ना ते घाटरं पण टपटप झालं आहे मित्रांनो. बघा आपला प्लॉट जिथं बघितलं तिथं घाटरं दिसेल तुम्हाला मित्रांनो. असं नाही की मी व्हिडिओमध्येच दाखवत आहे. तुम्हाला जर प्रत्यक्ष बघायचं असेल तर धीनाजी खोकले याच्या शेजारी आपलं शेत आहे, तर तुम्ही येऊन बघू शकता. पात्याची संख्या ही टपटप आहे, पण घाटरंसुद्धा टपटप आहे. इथं जेवढं झाड दाटलं तिथंसुद्धा घाटरं आहेत मित्रांनो. बघा घाटरं बुडापासून घाटरं आहेत. तर अतिउत्साह पावसामुळे जर कसं आहे घाटरं सडायला लागले आहे, त्यामुळे मी खालचे पाण्याचे काढून टाकत आहे. आणि फळफाईतलं अंतर बघा, घाटरू हे टपटप झालं मित्रांनो. बघा लाईनीच्या लाईनी लागल्या मित्रांनो. तुम्हाला पण प्रत्यक्षपणे आपल्या शेतामध्ये जर 4 घाटं वाढवावं असं वाटत असेल तर माझ्याशी संपर्क साधा. माझा नंबर 93 25 87 75 53 आहे मित्रांनो. बघा घाटरं प्रत्येक झाडाला मित्रांनो 55+ आहे. असं नाही की मी फेकत आहे म्हणून. तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघू शकता. व्हिडिओमध्ये तर मी दाखवतच आहे, पण तुम्ही येऊन बघू शकता. तर मित्रांनो कसा वाटला माझा प्लॉट हे कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. जय किसान जय भारत.